झी 24 तास एक पाऊल पुढे। एका तासात 12 मिनिटांपेक्षा जास्त जाहिराती असू नयेत या टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया अर्थात ट्रायच्या फरमानाला न्यूज ब्रॉडकास्टर्स असोसिएशनने विरोध दर्शवलाय। पाहूया काय म्हणतंय एनबीए। हे ट्रायचे टीव्ही जाहिरातींवरील नियंत्रण नसून सर्वाधिक प्रभावित करणारं नियंत्रण आहे। न्यूज चॅनल्स अजून 2008च्या आर्थिक मंदीतून आता कुठे सावरतायत तोच ट्रायने हे फरमान जारी केलंय। 1 नोव्हेंबर 2012 रोजी डिजिटायझेशनचे पहिला फेज लागू झाल्यानंतरही त्याचा फायदा ब्रॉडकास्टर्सना मिळाला नाही। कॅरेज फी जास्त आहे, शिवाय बहुतांश चॅनल्सना सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू देखील मिळत नाही। गेल्या 1 वर्षापासून डीएव्हीपी कडून न्यूज चॅनल्सना जाहिरात मिळालेली नाही। जाहिरातीवर नियंत्रण आणून ट्रायनं सगळ्यात मोठं नियंत्रण आणले ते कंटेंटवर नियंत्रण लावल्याप्रमाणे असल्याचं एनबीएला वाटतं। जाहिरातीवर नियंत्रण म्हणजे संविधानाच्या कलम 19(1)G उल्लंघन आहे। हे नियंत्रण लागू झाल्यास अनेक न्यूज चॅनल्स बंद होतील। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीडियाच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा हा प्रयत्न मानण्यात येईल। त्यामुळे एनबीए सरकारला अपील करते की देशात डिजिटायझेशन पूर्णपणे लागू होत नाही। विना कॅरेज फी किंवा कमी कॅरेज फीसह आणि सबस्क्रिप्शन रेव्हेन्यू फायद्याबरोबर तोवर हे नियंत्रण लावू नये आणि डीव्हीएपीनं पुन्हा न्यूज चॅनल्सना जाहिरात द्यावी। झी 24 तास एक पाऊल पुढे।